देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। नॅशनल 47 हायवेचा ज्या प्रकारे मी तुम्हाला आज चित्र दाखवतो, ज्या चित्राला आपण बघू शकता की हा रोड जो होता सिमेंट रोडचा होता आणि या सिमेंट रोडवर सिमेंट रोड अर्धा बनून अर्धा हा गिट्टीचा रोड आहे। हा बघू शकता। आता गाडी समोरची गाडी बघा आपण, ही गाडी समोरची बघा आपण, ही गाडी फसलेली आहे। यावर थातूर मातूर ज्या प्रकारे नॅशनल 47च्या लोकांनी अधिकाऱ्यांनी या प्रकारे हे टाकला। इथे बरेच लोक पडलेले आहे आणि हे देखा ही गिट्टी बघा, या गिट्टीवर गाड बसला आहे आणि गाड बसल्यानंतर इथे कोणतीही गाडी समोर येऊ शकत नाही। कॅमेरामॅनला विनंती आहे की थोडं समोर दाखवा। हे गाड बसलेला आहे, हे गाड बघा, ही गिट्टी बघा, ही गिट्टी हे बऱ्याच गाड्या इथे फसून गेल्या आहे आणि यानंतर या गाड्या फसल्यानंतर या एरियामध्ये ज्या प्रकारे लोक आवाजावी करत आहे, गाडीवाल्यांचा आवाजावी होत आहे आणि ज्या प्रकारे आवाजावी केल्यानंतर गाडीच्या पद्धतीने ही पूर्णच्या पूर्ण गाड असल्यामुळे हे गाडी फसून गेलेली आहे। माझ्याबरोबर नांदा लोणखेरीचे सरपंच आहे लीलाधरजी भोयर। लीलाधरजी भोयरला आपण या पूर्ण विषयावर विचारूया। लीलाधर भाऊ, हे काय आहे? हे पूर्ण गाड फसलेला आहे, बरेच लोक इथं पडले आहे, कोणाचा हात तुटला, कोणाचा पाय तुटला। ही आता एक गाडी आपण बघू शकता, गाडीला
थोडासा गाडी दाखवा. ही गाडी फसून राहिली बघा, गाडी कशी निघून राहिली आणि या गाडीच्या माध्यमातून हे पूर्ण चिकट आणि हे गाड आपल्या अंगावर येतात. काय म्हणणार नीरज भाऊ? हा रोडचं काम 3-4 महिन्यापासून इथं चालू आहे, पण पावसाअभावी नाही झालं असेल असं म्हणता नाही येणार. पण कालपासून जो पाऊस येत आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे चित्र इथं आपल्याला दिसत आहे. कालपासून इथं 4-5 मुलं गाडीवाले पडले, त्या कोणी फ्रॅक्चर झालं, कुणाला इंजुरी झाली आहे. आज सकाळला आणखी परत एक मुलगी पडली, त्यांना डॉक्टरकडे नेण्यात आलं, डॉक्टर धनोले सरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर डिस्चार्ज दिला आणि त्यांनी सांगितले की तुम्ही हार्ट स्पेशालिस्ट जो बी असेल त्या डॉक्टरला दाखवा. आणि त्यांना दाखवल्यानंतर ते फ्रॅक्चर झाली. आता मला म्हणायचे आहे का यांच्या त्रुटीमुळे जर समजा लोकांचे ॲक्सिडेंट होत असेल आणि हा जो त्रास होत असेल, आणि मी जेव्हा मॅनेजरला याच्याकडे ज्यांच्याकडे डिपार्टमेंट आहे याच्या अथॉरिटीचे जे मेन, त्यांना मी फोन केल्यानंतर तो माझ्यासोबत असभ्य भाषेमध्ये बोलत आहे की माझ्याकडे त्याच्याकडे चार्ज नाही आहे. त्यांनी मला हेच सांगायला पाहिजे नव्हते की माझ्याकडे चार्ज नाही, दुसऱ्यांचा नंबर द्यायला पाहिजे नव्हता. जो करना है वो करो बोले, आपकी लड़की गिरी, कोई लड़का गिरे, हमारे को क्या करना है बोले, वो पानी के वजह से हो गया. पोरग पडे या कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही या क्षेत्रातल्या ज्या बावनकुळे साहेबाच्या विधानसभा क्षेत्र आहे कोणत्याही इजा झाल्या, पण याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे होती. त्यांनी आपण सरपंच हा जो जनप्रतिनिधी आहेत, आपल्याशी असं बोलणं असं वागणं हे कुठेतरी बरोबर नाही. असभ्य भाषेमध्ये बोलला तो. त्यांना मी सांगितलं, सुरुवात केली की मी सरपंच आहे, इथे कालपासून असं होऊ राहिलं, एवढे मुलं इथे पडल्या गेल्या आहे, इंजुरी झाल्या आहे, कोणाचा हात फ्रॅक्चर झाला आहे, याचं काय करता तुम्ही? तात्काळ याचा निर्णय करा. तर तो म्हणतो माझ्याकडे नाही आहे हे, असा न बोलता तुम्हाला जे करायचे ते करा, तुम्ही सरपंच आहेत, तुमचे एवढ्या लवकर काम होतात का तुमच्या गावचे? हे कसं काय होणार? म्हणजे काय त्यांनी काय भारतातल्या भारत काम करत होता का? आणि नंतर मला फोन दिला, पांडे म्हणून आहे, आणि त्या पांडेला पण मी फोन करत आहो. तो पण सांगत आहे मी सुट्टीवर आहे, माझ्याकडे कोणी नाही आहे. आणि त्या पांडेनी मग आता जो इंचार्ज आहे आपल्याकडे त्यांनी म्हणजे हे तात्पुरती मलमपट्टी करायसाठी हे JCB आणलं. बघा तुम्ही कॅमेरा दाखवा, JCB आणली, हे मशीन आणली आणि लावली, आणि मला म्हणतो का थांबा भाऊ, हे खबर बनवा नका, काय आहे ते बघून घेऊ. काय आयडिया बघून घेऊ म्हणजे काय करणार होते तेच तर समजत नाही ना. आम्ही तुमची एक रिपेअर करून देतो, यानंतर त्रास होणार नाही म्हणते. पण हा जो मानसिक त्रास आहे, कालपासून विद्यार्थी पडले, आज जे इंजुरी झाली, फ्रॅक्चर तर आज दुरुस्त होऊन जाईल, पण 3 महिने 4 महिने त्या मुलीला त्रास होणार आहे. मातोर असं वाटत नाही भाऊ की थातूर मातोर टाकून दिलाय, फक्त काम नामापुरतं फक्त टाकून दिला आणि गिट्टी पडली आहे आणि विद्यार्थी पडले, ज्या प्रकारे इथे आवाजविक लोक पडले, तर त्याची जबाबदारी हे का नॅशनल 47 घेते? त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि हे जे काम जे कॉन्ट्रॅक्टर अग्रवाल म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी घेतलेलं आहे. आज 4 महिने झाले हे काम चालू आहे. पावसाच्या अगोदर जर झाले नसते तर आज ह्या घटना घडल्या नसत्या ना. आज चित्र आपल्या समोर आहे. हा जे लोकांना मानसिक त्रास होते अग्रवालजी फक्त मलाही खात आहे, ते काय माहित आहे, मलाही खात आहे हे नाही म्हणायचं मला. काम त्यांनी पूर्ण करायला पाहिजे नव्हतं पावसाच्या अगोदर, कारण हा हायवे चालू आला, सर्व्हिस रोड 4 ते 5 महिने झालेले आहे. हा कोणता प्रकार आहे भाऊ? याच्यावर आपण बघू त्या हे गिट्टीवर यावर गाड बसला आहे आणि ती गाडी बघा, आपण ती गाडी अशा फसत आहे आणि त्यावर गाडी पडल्यानंतर लोकांच्या जसं इंज्युअर झाले म्हणतात. आपण सांगितलं की आपली जी मुलगी आहे ती इंज्युअर झाली आहे, असे कितीतरी लोक इंज्युअर झाले. तर असे लोकांना काय आपण म्हणणार? हे असे लापरवाही 100% लापरवाही आहे. आणि ह्या जो अग्रवाल जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना मला हे म्हणायचे आहे की त्यांनी तात्काळ तर करणारच आहे, पण हा जो लोकांना जो त्रास होत आहे 4 महिन्यापासून, यांचं काय करायचं आहे? आता म्हणल्यानंतर हे यंत्रणा आली आहे, हे तात्पुरतं मलमपट्टी होईल, पण लिपापोती होईल आणि घटना बाहेर करून देईल, हात झाडेल. पण यांचं जे नुकसान झालं आहे, स्लिप मारली, गाड्याचं नुकसान झालं आहे, त्या मुलीला किती त्रास होईल 3 महिने, त्यांचं काय? नुकसान भरपाईची कोण करणार? नुकसान भरपाई मीच करणार. मी सक्षम आहो माझ्या मुलीला लावायला. तुम्ही सक्षम आहात. जर एखाद्या गरीबाची पोरगी इथं पडली असती आणि तिला ऐकायला लागला होता, तर आपण एक जनप्रतिनिधी आहे, ते मुलगी आपली आहे, या पूर्ण गाव आपलं आहे, आपण जनप्रतिनिधी. तर असे अगर एखाद्या लोकांना अजून देत आलं तर याची काय मलपेटी अग्रवाल करणार की यांचे अधिकारी करणार की पांडे करणार? हायवेने जबाबदारी दिली, त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. नॅशनल हायवे 47 ओरिएंट कंपनीने द्यावं. आपण ठेकेदाराला नाही म्हणू शकत. त्यांनी काम दिलं आहे ह्या ओरिएंटल कंपनीवाल्यांनी. ओरिएंटल कंपनी काय झोपली आहे, त्यांनी करावं. माझ्याबरोबर उपसरपंच बोधिसत्व झोडापे. बोधिसत्व भाऊ,
काय इथं पूर्ण एवढे मोठा प्रकार चाललाय. यांची जे आहे मुलगी आहे ते मुलगी आज इथे पडून तिचा हार्ट फ्रॅक्चर झाला आहे. हे बघू शकता या न्यूजमध्ये की मी बघू शकता हे लेदर भाऊची मुलगी आहे ज्याचं फ्रॅक्चर झालेलं आहे आणि ती अतिशय 3 महिन्याच्या त्रासामध्ये आता ती जगेल. पण हे रोडाचं काम बोधिसत्व भाऊ काय कुंकल आणि जे 6 महिन्यापासून जे सिमेंटीकरणचं काम चालू आहे आणि हे आपल्या डोळ्यासमोर जे दुर्दशा दिसत आहे हे सरासर लापरवाही आहे असं हे या चित्र पाहिल्यानंतर लक्षात येते. आज लोणखेरी नांदा गट ग्रामपंचायतचे सरपंच लीलाधरजी भोयर यांच्या मुलगीचा इथे अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये ते फ्रॅक्चर झालेली आहे. तिच्या दवाखान्यामध्ये उपचार चालू आहे आणि अशा अनेक घटना झाल्या आहे. याची दखल जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने याची दखल घेतली पाहिजे आणि त्याची जिम्मेदारी त्यांनी पूर्ण घेतली पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत. बोधिसत्व भाऊ मला सांगा की ही आता पावसाचे 2 महिने अजून राहिले आहे. काय 2 महिन्या पावसामध्ये ही अशीच राहील? इथं लोक आवाजाही काय गाड्या जात आहे आणि आज अगर लीलाधर भाऊची मुलगी पडली, उद्या कोणाची पोळी पडली? ओरिएंटल कंपनीचं काम आहे, ठेकेदारला दिलं आहे कॉन्ट्रॅक्टर. काय हे लोकांनी जबाबदारी घेतली पाहिजे, यांनी असं काम केलं नाही पाहिजे. नाही, जे काम चालू आहे काम चालू असताना जे रोडला बॅरिकेड लावायला पाहिजे ते बॅरिकेडची व्यवस्था नाही आहे. इथे गार्ड नाही आहे. हायवे असल्यामुळे गार्डची अत्यंत आवश्यकता आहे आणि इथे ओव्हरब्रिज असल्यामुळे पुलाच्या खालतून येणं जाण्याचे ट्रॅफिक जास्त असते. चारही बाजूने रोड चालू असते. सर्वात पहिले बॅरिकेड लावणे आणि गार्ड ठेवणे हे कॉन्ट्रॅक्टरची जिम्मेदारी आहे. ते लापरवाही करत आहे असं मला इथे आढळून आलेलं आहे. एक सरपंच जनप्रतिनिधी राहते, उपसरपंच जनप्रतिनिधी. सरपंच साहेबांनी त्या अधिकाऱ्याला पांडेला जेव्हा फोन केला तर त्यांनी म्हटलं की मेरे पास समय नहीं, देख लूंगा. आणि एक प्रतिनिधीला जनप्रतिनिधीला अशब्द भाषामध्ये बोलणं कितीपर्यंत बरोबर आहे आणि अशा लोकांना कुठे तात्काळ कारवाई झाली पाहिजे? नाही, कसं आहे की जेव्हा हे काम चालू आहे आणि एखादी पदाधिकारी फोन करते तर काही त्रास असते तेव्हाच फोन करते, तर त्या त्रासाचं निवारण करणं त्यांचं कर्तव्य आहे. पण त्यांनी हे भाषा बोलणं चुकीची आहे. हे भाषा त्यांनी सुधरवायला पाहिजे, नाही तर भाषा आम्हालाही सुधरवता येते. भाषा आम्हाला बी सुधरवता येते. ज्या प्रकारे सरळ बोधिसत्व झोडापे उपसरपंच आणि सरपंच नांद्याचे लीलाधर भोयरजींनी सांगितलं आहे की या क्षेत्रामधले जे लोक आहेत आवाजावी या कोराडीचा प्लांट आणि नागपूर इथून बाजूला लागलेला आहे आणि जिथे जो आहे नांदा, लोणखेरी, कोराडी या क्षेत्रातले मुलं आणि मुली इथून इथे जातात आणि इकडे त्यांचा ड्युटी आहे या मग. पण आज जे आहे सकाळी लीलाधर भोयर यांची मुलगी इथून जाताना तिला इजा झाली, तिचा हार्ट फ्रॅक्चर झाला. हा विषय नाही आहे, पण हा विषय या माध्यमातून गायब आहे. कारण ओरिएंटल कंपनीने दिलेला अग्रवालला ठिकाण, अग्रवालचे जे कर्मचारी आहे ज्या प्रकारे पांडे म्हणून म्हणतात की आणि त्यांनी ज्या लीलाधर भोयर जे आमचे इथचे लोकप्रतिनिधी आहे, सरपंच आहे, सरपंच हा गावातला मुख्य असतो आणि त्यांना प्रत्येक लोकांची काळजी राहते, प्रत्येक लोकांसाठी ते काम करतात. असेच लीलाधर भाऊनी जेव्हा त्यांच्याशी बोलले तेव्हा लीलाधर भाऊला ज्या प्रकारे त्यांच्या वागणुकीमुळे त्यांच्या बोलण्यामुळे लीलाधर भाऊला जे अशब्दाची भाषा त्यांनी बोलली हे एक खूप वाईट गोष्ट आहे. आणि ज्या प्रकारे आता थातूर मातूरच्या माध्यमातून ते JCB बघू शकता, ते JCB आणलेली आहे. थातूर मातूर यांचे लेबर आलेले आहे आणि लेबराच्या माध्यमातून बघू शकता. थोडंसं आपण कॅमेरा मॅनला पलटवा आणि त्यांना दाखवा थोडंसं की हे लेबर त्यांच्या कंपनीचे आहे. आता काय इथे थातूर मातूर करणार आहे, काय इथे करणार आहे, सारे लोक पडल्यानंतर आता समोरचं काय उपाय करणार आहे. यांनी आता हा जो गिट्टी टाकला, गिट्टीला एक वेळा खालती दाखवा, अजून एक वेळा. हे गिट्टी बघू शकता, ही गिट्टी टाकली आहे, त्यावर तो गाड आहे. आणि हे गाड काय म्हणजे काय यांनी काय हा विचार केलेला होता की फक्त आम्हाला रोड बनवून द्यायचा आहे, थातूर मातूर करायचा आहे, फक्त ओरिएंटल कंपनीकडून माल घ्यायचा. आणि ज्या प्रकारे ओरिएंटल कंपनी यामध्ये सर्वात मोठी कंपनी आहे जे नॅशनल 47चं काम करत आहे. हे जे आपण बघू शकता ओव्हरब्रिज हा ओरिएंटल कंपनीचा आहे, हा रोड ओरिएंटल कंपनीचा आहे. आणि ज्या प्रकारे आज ही दुर्घटना झाली, आज या सन्माननीय आमचे इथचे सरपंच लीलाधर भोयर यांची पोरगी यांची मुलगी जे फ्रॅक्चर झाली याची जबाबदारी कोण? का ओरिएंटल कंपनी घेतील, का पांडेजी घेतील, का अग्रवालजी घेतील? हा प्रश्न मी निमान तुम्हाला सोडून देतो. या क्षेत्रातले लोकनेता सन्माननीय पालकमंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा हा एरिया आहे. आणि जर अगर आपण या एरियामध्ये भ्रष्टाचार कराल, या एरियामध्ये आपण अशा प्रकारचे काम कराल तर कुठेतरी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नजरेवरून, चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या या कामाच्या तळावरून कुठेतरी वाचवान नाही. कारण आपण अगर भ्रष्टाचार कराल, आपण अगर चुकीचं काम कराल तर
या एरियातले आमचे सन्माननीय पालकमंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेच्या नजरेमध्ये कधी आपण राहू शकत नाही, कारण आपण भ्रष्टाचार केला आहे. आपण गाडी, हे बघा गाडी, आणि ज्या प्रकारे या माध्यमातून आज इथचे आमचे सरपंच जे आहेत लीलाधर भोयर आणि उपसरपंच बोधिसत्व झोडापेंनी सरळ सरळ या गोष्टीला निषेध केलेला आहे की रोड बनवायचा तर ओरिएंटल कंपनीने ज्या ठेका कर्मचाऱ्याला ठेका दिला तो कोणत्या पद्धतीने ठेका दिला, का हे गाळ टाकासाठी ठेका दिला, या अर्धा रोड का नाही बनला, हा प्रश्न निर्माण होतो. आणि हाच प्रश्न निर्माण होतो की अगर काम दिला आहे तर तो का नाही सुंदर पद्धतीने झाला, आणि का त्याच्यामध्ये किती, याच्यामध्ये अजून आज पावसाचा वेळ आहे, 2 महिने अजून पाऊस आहे, आणि येणाऱ्या वेळेमध्ये किती पोरांचे इजा होते, किती पोरं. हे गाडी बघू शकता सोमेश्वरजीची, हे गाडी बघा, हे गाडी चालली सोमेश्वरजी, हे गाडी त्यांची गाडी फसलेली आहे बघा गाडी, आणि गाडी निघत नाही आहे, गाडी जात नाही आहे, आणि ह्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. ओरिएंटल कंपनी, सात अग्रवाल ठेकेदार आणि त्यांचे जे आहेत ठेवलेले जे सन्माननीय आमचे भोयर साहेब यांच्यावर ज्या बोलण्यामध्ये त्यांनी केलं की आता आम्हाला वेळ नाही, हम देख लेंगे, कर लेंगे, समझ लेंगे. ते काय समजणे वाले, क्या देखने वाले, क्या करने वाले, ह्या प्रश्नासाठी निर्माण होतो. जर ह्या कामाचा तडका नाही जात येणाऱ्या वेळेमध्ये भोयर साहेब आणि बोधिसत्व झोडापे साहेब माननीय पालकमंत्री साहेबांना या विषयाची सूचना देणार आहे, असं आम्हाला बोधिसत्व झोडापे आणि सन्माननीय सरपंच लीलाधर भोयर साहेबांनी सांगितलं. तोपर्यंत आपण बघत राहा विदर्भ की आवाज, सच की हकीकत. मी मुख्य संपादक कोराडी नांदा, कॅमेरा पर्सन जयसिंग पाटील बरोबर कामठी विधानसभा क्षेत्र.